वृक्षदिंडी मराठी निबंध. पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाची बळी आपण केव्हा होऊ हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले. वन महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरी एक बालवृक्ष तयार करायला सांगितले होते. कोणी कोणते झाड लावावे हे प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे ठरवू शकत होते. 30 सप्टेंबरला सर्व विद्यार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी 7 ला शाळेत बोलावले होते, कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. सारा गावात फिरून ती परत आमच्या शाळेत येणार होती. शाळेमागच्या मैदानात ही झाडे लावली जाणार होती. ते बाल तरू भूमिमातेच्या स्वाधीन केले जाणार होते. ठरल्याप्रमाणे 30 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता सर्व विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणूक निघाल्यावर होत्या, पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता, कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षाची मिरवणूक होती. ती आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणा ही आगळ्या वेगळ्या होत्या. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा. आजचे बालतरू उद्याचे कल्पतरू. वृक्षदिंडीत काही विद्यार्थ्यांनी वृक्षासारखे हिरवेगार पोशाख केले होते. त्यांच्या हातात फलक होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, एक बालक एक झाड, निसर्ग आमचा सखा, आम्हा आरोग्यदायी पुका. या बालतरूचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करत होते. संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. आळी तयार होती. सर्व विद्यार्थ्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजींनी मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला होता. आणि काय गंमत, आकाशाच्या झरीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला. टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती. जणू ती आनंदाने टाळ्या पिटत होती. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.